तर डीजीसीएने एअर इंडियावर कारवाई केली आहे। क्रू शेड्यूलिंग आणि फ्लाइट टाइम उल्लंघनामुळे ही कारवाई झाल्याचं समजतंय। एअर इंडियाचे 3 वरिष्ठ अधिकारी त्यामुळे अडचणीत आलेले आहेत। तर डीजीसीएने त्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले। अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएने विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। डीजीसीएने एअर इंडियाला विभागीय उपाध्यक्षांसह 3 अधिकाऱ्यांना क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून काढून टाकण्याचे आदेश दिले। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने डीजीसीए म्हणजे 20 जून रोजी दिलेल्या या आदेशात एअर इंडियाला अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यास सांगितले। डीजीसीएच्या आदेशानुसार या 3 अधिकाऱ्यांमध्ये एअरलाइनच्या एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।